नमस्कार मित्रांनो, मी सचिन जगताप, सायली सोलर. आज आपल्यासाठी घेऊन आलाय या व्हिडिओमधून खास स्पेशल. या व्हिडिओमधून आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट संदर्भात. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट मधून हायेस्ट रिटर्न आपण घेऊ शकतो. कशा पद्धतीनं ते आपण या व्हिडिओतनं बघू शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नक्कीच समजेल खरोखरच या इन्व्हेस्टमेंट सिस्टम मधून आपल्याला मॅक्झिमम रिटर्न्स कसे मिळतात. तर खरोखरच हा व्हिडिओ आहे सोलर मधील इन्व्हेस्टमेंट संदर्भात. तर या व्हिडिओ मधून आपल्याला नक्कीच माहिती समजेल सोलर मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला रिटर्न्स मिळतात. त्याच्याच कम्पॅरेटिव्हली आपण दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामधून आपल्याला किती रिटर्न्स मिळतात. आपण आपल्या घराच्या छतावरती सोलर बसवून त्यामधून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो. जास्तीत जास्त रिटर्न अमाऊंट मिळवू शकतो. आणि ती कशा पद्धतीनं आणि कम्पॅरेटिव्हली कशी, तर हे आपण या व्हिडिओमधून बघू शकतो. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येस मित्रांनो, तर हे तुम्ही बघू शकता की बेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सिस्टम काय आहे. तर तुमच्या समोर जे आता स्क्रीनवरती दिसत आहे की एक छतावरती सोलर पॅनल लावलेले आहे. खरोखरच छतावरती सोलर पॅनल लावून आपण त्यापासून एक चांगला आपला इन्कम सोर्स बनवू शकतो. खरोखर छतावरती सोलर पॅनल लावून त्यापासून आपण आपला एक इन्कम सोर्स बनवू शकतो. आपण आपल्या छतापासून एक रेंट घेऊ शकतो. आपण आपल्या छताला एक चांगला बेस्ट इन्कम सोर्स बनवू शकतो. तर कशा पद्धतीने बनवू शकतो, तर आपण या ठिकाणी 3 किलोवॅटचा सोलर प्लांट आपल्या छतावरती लावला तर त्यापासून आपल्याला काय रिटर्न्स मिळतात. तर हे बघा, इन्व्हेस्टमेंट आपण हे आपण बघू शकतो की इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 2 लाख रुपये जर आपण 3 किलोवॅटच्या सिस्टमसाठी केली तर आपल्याला त्याच्यामधून मिळणारा परतावा किती आहे. सर, एमएससीबीच्या बिलावरती बघितलं तर हा एक चार्ट सगळ्यांच्या बिलावरती एक बॅक साईडला आलेला असतो. तर या चार्ट काय आहे, तर या चार्टमध्ये जे दिलेलं आहे की पर युनिट वाईज आपल्याला मिळणारा हा टेरिफ रेट आहे, युनिट वीज आकार आहे. पहिल्या 100 युनिटसाठी आपण आपल्या रेसिडेन्शियल कन्झ्युमरसाठी ₹4.28 प्रति युनिट दर लागतो. त्याच पद्धतीने त्या पुढील युनिटसाठी पुढच्या 200 युनिटसाठी म्हणजे 101 ते 300 युनिट पर्यंत ₹11.01 प्रति युनिट दर लागतो. त्याच्या पुढील नेक्स्ट स्लॅबमध्ये 301 ते 500 युनिट पर्यंत ₹15.38. त्याच्या पुढील 500 युनिटच्या पुढे आपण जे काही वीज वापरतो तर प्रति युनिट आपल्याला ₹17.68 वीज दर लागतो. म्हणजेच आता आपण बघितलं तर हा जो काही विजेचा दर आहे हा जसा आपला विजेचा वापर वाढत जातो, स्लॅब वाढत जातो, युनिट्स वाढले जातात, तसं आपल्याला प्रति युनिट लागणारा जो विजेचा दर आहे तो पण वाढला जातो. तर सरासरी आपल्याला स्टार्टिंगचा जो युनिट रेट आहे ₹4.28 आणि शेवटी 500 युनिटच्या पुढे गेल्यानंतर ₹17.68 युनिट दर लागला जातो. म्हणजे अवरेजली आपल्याला जर एखाद्या कंझ्युमरचा 1,000 युनिटचा वापर असेल तर त्यांना प्रति युनिट रेट हा ₹15 पडतो. आणि सरासरी एक 3 किलोवॅटची सिस्टम बसवू इच्छिणाऱ्या कंझ्युमरचा जर वापर आपला 350 युनिटच्या आसपास असेल तर त्यांना प्रति युनिट दर हा ₹10 मिळतो. तर याच दराला आपण कन्सिडर करून पुढच्या एक टेबलमध्ये दिलेली इन्व्हेस्टमेंटचं डिटेल्स आहेत. जर आपण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 3 किलोवॅटसाठी 2 लाख रुपये करत आहे तर त्यापासून मिळणारे रिटर्न्स म्हणजे मिळणारे युनिट्स आपल्याला 360 युनिट मिळतील. 360 युनिटचा दर हा ॲव्हरेजली सरासरी ₹10 प्रति युनिटने असणार आहे. म्हणजेच आपण आपला वापरलेल्या विजेचा परतावा आपल्याला ₹3,600 द्यावा लागतो. जर आपण सोलर सिस्टम बसवली तर हे ₹3,600 आपले सेव्हिंग मध्ये जातात, आपले सेव्ह होतात किंवा आपले वेव ऑफ होतात किंवा आपल्याला भरावे लागत नाही हे एनर्जी चार्जेस. त्यासोबतच वर्षाचा विचार केला तर वर्षाला आपल्याला ₹43,200 फायदा होऊ शकतो 3 किलोवॅटच्या सोलर सिस्टम पासून. म्हणजेच सरासरी इन्व्हेस्टमेंट केलेले अमाऊंट 2 लाख रुपये आणि परतावा हा ₹43,200. सरासरी वर्षाला मिळणारा परतावा हा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 22%, 22%. ही इन्व्हेस्टमेंट हे रिटर्न्स आपल्याला मिळणार आहे, बाकी कुठल्याही फील्डमध्ये मिळत नाहीत. कम्पॅरेटिव्हली तुम्ही दुसऱ्या साईडला बघत असाल की या ठिकाणी बँकेत आपण इन्व्हेस्टमेंट केले 2 लाख रुपये तर त्यापासून मिळणारा जो रिटर्न्स आहे, परतावा आहे, तो आहे दर महिन्याला ₹1,333, वर्षाला ₹16,000. म्हणजेच आपल्याला मिळणारे रिटर्न्स अमाऊंट ही 8% इंटरेस्ट रेटने मिळते. बँकेमध्ये कुठेही गेलो तरी रेट ऑफ इंटरेस्ट 8% पेक्षा कुठं मिळत नाही सिक्युअर सेफ्टी गॅरंटेड मध्ये. पण गॅरंटेड
रिटर्न्स आपल्याला सोलरमधून 22%, 22% मिळू शकतात. म्हणजेच नक्कीच मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता की इन्व्हेस्टमेंट कुठल्या ठिकाणी करायची, सोलरमध्ये की बँकेमध्ये ठेवायचे. बँकेमध्ये ठेवले तर मिळणारी अमाऊंट ही जी आहे त्यापेक्षा कित्येक पटीने मिळणारी जास्त अमाऊंट ही सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मिळते. म्हणूनच आपण मित्रांनो विचार करा आणि सोलरमध्ये स्मार्ट बेस्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि हायेस्ट रिटर्न मिळवा. थँक्यू. थँक्यू.